2 दिवसात झालं तर ठीक आहे. कोपरगाव नगर मनमाड हायवे आम्ही जाम करणार म्हणजे करणार. दलित समाजावर होत असलेल्या कथित अन्यायाच्या निषेधार्थ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे मंगळवार दिनांक 26 मे 2026 पासून सुरू करण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला आज 7 दिवस पूर्ण झाले आहेत. संबंधितांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ॲट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू असून संविधानिक मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले गेले आहे. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना सांगितले की आज आमच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे. विविध प्रशासकीय अधिकारी भेट देतात, मात्र ठोस निर्णय घेण्याऐवजी केवळ टोलवाटोलवीचीच उत्तरे दिली जात आहेत. भूमी अभिलेख विभाग, पोलीस प्रशासन आणि तहसील कार्यालय यांच्याकडून एकमेकांकडे जबाबदारी ढकलली जात आहे. यामागे कोणाचा तरी दबाव असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देताना म्हटले की आम्ही संयमाने आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत, मात्र आमच्या मागण्यांबाबत पुढील 2 दिवसात निर्णय झाला नाही तर आम्हाला नगर मनमाड महामार्ग रोखण्याचा निर्णय घ्यावा लागेल. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. दरम्यान आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नसून पुढील 2 दिवसात प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जय भीम. आज आंदोलनाचा 7वा दिवस आहे आणि प्रशासकीय अधिकारी सगळे येऊन जातात, पण टोलाटोलीची उत्तरं चालू आहे त्यांची. भूमी अभिलेख असेल, कोपरगाव पोलीस स्टेशन असेल, तहसील कार्यालय असेल, हा त्याला सांगतो, तो त्याला सांगतो, तो त्याला सांगतो, म्हणजे याच्यात त्यांच्यावर दबाव हा 100% आहे. परंतु मग त्यांना आमची टोलाटोली अजून माहीत नाही आहे. आम्ही जर तसं करायला लागलो तर त्यांना ते महागात पडेल. म्हणून मी पोलीस स्टेशनला परत वारंवार सांगतो, भूमी अभिलेखला सांगतो, त्याच्यानंतर कोपरगाव तहसीलचे तहसीलदारांना सुद्धा सांगतो, 2 दिवसात याचा जर निर्णय लागला नाही तर नगर मनमाड हायवे आम्ही जाम केल्याशिवाय राहणार नाही. आणि याची काय जबाबदारी जी आहे ती कोपरगाव तहसीलची राहील, भूमी अभिलेखची राहील आणि कोपरगाव पोलीस स्टेशनची राहील. कारण त्यांना संविधानिक मार्गाने जे आंदोलन चालू आहे याच्यात त्यांना रस वाटाना. गावात काहीतरी धिंगाणा झाला पाहिजे याचं जर त्यांचं मत असेल त्याला त्यात मग आम्ही उतरायला तयार आहे. कारण आम्हाला जे 80, 50, 60, 70 वर्षाचे चटके बसले हे कोणाला माहीत नाही. आमच्या जखमा, हो, त्या जखमाला कसं नीट करायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणून मी परत विनंती करतो आमच्या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या वतीनं का प्रशासनानं 2 दिवसाच्या त्याचा निर्णय घ्यायचा आहे आणि आम्हाला लेखी निवेदन द्यायचं आहे. तसं नाही झालं तर परत एकदा सांगतो, नगर मनमाड हायवे आम्ही जाम केल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो. जय भीम, जय महाराष्ट्र. डॉक्टर कोपरगाव पोलीस स्टेशननं सांगितलं की मी तहसीलदार आणि भूमी अभिलेखला पत्र दिलं आहे. त्यांनी आम्हाला ते पत्र दाखवलं आहे, म्हणजे विश्वास बसण्यासारखी गोष्ट आहे म्हणा. परंतु मग त्याच्या 8 दिवसात त्यांनी फॉलोअप घ्यायला पाहिजे ना. पत्र दिलं पण त्याचा फॉलोअप काय आला, त्याच्यावर काय प्रक्रिया झाली हे त्यांनी फॉलोअप घ्यायला पाहिजे किंवा मग स्मरणपत्र द्यायला पाहिजे. आता ते म्हणते आम्हाला रात्रंदिवसाच्या ड्युटी आहे, पण आम्हाला तसं करता येणार नाही ना. आम्ही 2 दिवसाच्या आत त्यांना अल्टिमेट देतो. 2 दिवसात झालं तर ठीक आहे. कोपरगाव नगर मनमाड हायवे आम्ही जाम करणार म्हणजे करणार. म्हणजे यापुढचं तुमचं नियोजन जे आहे ते नगर मनमाड हायवेवर बसून आंदोलन करणार. जय भीम. आज आंदोलनाचा 7वा दिवस. आंदोलनाच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर तहसीलदार साहेब म्हणतात हे विषय आहे हा भूमी अभिलेखचा आहे आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशन म्हणतं आम्ही आमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे व्हेरिफिकेशनला भूमी अभिलेखला पाठवलेलं त्यांचं कुठल्याही प्रकारचं उत्तर आलेलं नाही आहे. बरं, त्यांचं कुठल्याही प्रकारचं उत्तर जर नाही आलं तर 6 दिवसापासून आम्ही इथं बसले. मग तुम्ही 6 दिवसामध्ये कोणता फॉलोअप घेतला किंवा काय त्याच्यात अजून हे केली? म्हणजे तुमच्या रात्रंदिवसाच्या ड्युटी आहे ना. आम्ही इथं महिला पुरुष रखरखत्या उन्हात बसून राहिलो इथं.
याची काय कोणाला फिकीरच नाही आहे प्रशासनाला. याच्या माध्यमातून असं दिसून येतं. प्रशासनाला एकच विनंती, तुम्ही 2 दिवसात निर्णय घ्या, नाही तर राज्य महामार्ग नगर मनमाड हवे आम्ही जाम करून टाकू कम्प्लिटली. मग याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील. आणि याच्यातून जर काही अनुचित प्रकार घडला तर याला कोपरगाव तहसील, भूमी अभिलेख, कोपरगाव पोलीस स्टेशन जबाबदार राहील. जय भीम, जय भारत. अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.